हे नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आपल्या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे अरेबियन सी रायडर. तर मित्रांनो, गेली 6 महिने मी एका राईडची वाट बघत होतो. त्या राईडचा आजचा दिवस जवळ आलाय. 2 दिवस बाकी राहिलेत. मी चाललो हिमाचल प्रदेशला आणि त्याच राईडसाठी माझी तयारी चालू आहे. तर एक 2023ला मी लडाखला गेलो होतो ना, त्यावेळेस मी इथून बाईक घेऊन मुंबईला गेलो होतो आणि मुंबईवरून बाईक ट्रान्सपोर्ट केली होती. ती मी चंदीगडला घेऊन चंदीगडमधून राईड चालू केली होती. पण ह्या टाइमला मी हिमाचल प्रदेशला जातोय. ती मी राईड चालू करतोय आपल्या इथून लाडघरमधून, लाडघर दापोलीमधून स्टार्ट करतोय. आणि खूप खुश आहे मी या राईडसाठी, कारण खूप दिवस या दिवसाची वाट बघत होतो. 2 दिवस बाकी राहिलेत, तर त्याचीच तयारी माझी चालू आहे. मी आता बॅग पॅक करतोय. त्याच्यामध्ये मला लागणारे सगळे कपडे असतील, माझे फेस वॉश असतील, बाईकच्या ल्युब्रिंग वगैरे असेल किंवा टायर ट्यूब असेल, अशा सगळ्या गोष्टींची मी आज पॅकिंग करतोय. आणि ती पॅकिंग करत असताना मी दिसत असेल तुम्हाला खूप खुश आहे, कारण इथून राईड चालू करतोय. खूप मोठी राईड आहे आणि या राईडमध्ये तुमच्या सर्वांचा मला सपोर्ट पाहिजे. त्याची तयारी माझी चालू आहे. ती तयारी पण पूर्णपणे झाली आहे. ज्या ज्या गोष्टी मला लागणार होत्या हिमाचल प्रदेशच्या राईडसाठी, त्या सगळ्या गोष्टी मी अगोदरच घेतल्या आहेत आणि आता मी त्याची पॅकिंग करतोय. तर पॅकिंग मी काय काय करतोय, काय काय घेतलंय, हे सर्व तुम्हाला डिटेल्स मध्ये सांगतो. पण मी तुम्हाला एक एक गोष्ट दाखवतो, मी कोणत्या कोणत्या गोष्टी रायडिंगसाठी घेतोय. ओके. तर मित्रांनो, मी इथून निघताना आहे ना, पहिली तर मी ही जी डिकॅथलॉन मधून घेतली होती ती पॅन्ट इथून जाताना मी घालणार आहे. ही एक पॅन्ट मी इथे घेतली आहे. ही एक इनर आहे. ही इनर जाताना घेतली आहे. एक एक्स्ट्रा इनर जी मी अगोदरपासून जी वापरत होतो ती इनर आहे. ती एक इनर मी स्पेअरसाठी ही घेतली आहे. ही हा एक बालाक्लव आहे, तो मी जाताना इथून घालेन. आणि ही एक इनर पॅन्ट आहे, माझी पॅन्ट आहे. त्यानंतर हा सोलरचा सोलेसचा माझा रेन जॅकेट आहे. हा रेन जॅकेट मला रोहनने गिफ्ट केला होता. हा एक आहे. नेहमीप्रमाणे आपले हे ग्लोज आहेत. आणि हा, ज्याच्यावरती आपण व्हिडिओ करणार ते दोन आपले गोप्रो. हा एक 13 गोप्रो आहे. त्याला मी हा माउंट लावलाय, मॅग्नेटिक माउंट, जो आपला हेल्मेट वरती लागेल. हा दुसरा एक गोप्रो आहे. हा एक गोप्रो घेतलाय, जो नेहमी माझ्या राईड मध्ये असतो. तो मी फ्रंट वरती माझ्या स्टेरिंगला किंवा जो वायझरचा एक हँडल आहे, त्या हँडल वरती मी लावेन. आणि बाकी हे तिकडे जाऊन गरमीसाठी म्हणजे थंडीसाठी आपल्याला जॅकेट लागेल, तर एक थंडीचा एक जॅकेट. गेल्या वर्षी पण हाच घेतला होता मी, माझ्याकडे तोच होता. हा कव्हर आहे. ह्या दोन्ही गोप्रो जर राईड संपल्याच्या नंतर मी हा कव्हर मध्ये ठेवतो नेहमीप्रमाणे. बाकी हे कोलगेट्स वगैरे आहे. बाकी हे कोलगेट आहे. माझा फेस वॉश आहे, शॉवर जेल आहे, सनस्क्रीन आहे, जर अंग वगैरे दुखलं तर हे बाम घेतलंय. आणि बाकी हे निवियाचं एक बॉडी लोशन घेतलंय. आणि अजून हे एक आपल्याला जर पाऊस पडला ना, तर गोप्रो वॉटरप्रूफ करायला लागेल, तर हे कॉईल पेपर मी घेतलाय. दुसरा ऑप्शन माझ्याकडे काही नव्हता. हे आपलं कव्हर आहे ह्याचं डिजिटेक माईकचं. हा जो माउंट आहे ना, हा मी फ्रंट गोप्रो जो मी लावतो ना, त्याच्यासाठी हा एक माउंट घेतलाय. तो एक आपल्या त्या गोप्रो बरोबर लागेल. ही डस्टिंग पावडर आहे, ही खूप महत्वाची आहे ही राईडमध्ये. आणि हा मग घेतलाय, ह्याच्यामध्ये आपण कॉफी बनवून पिणार आहोत. कॉफी बनवून म्हणजे मी एक पोर्टेबल गॅस घेतलाय, त्याच्यावरती कॉफी वगैरे करण्यासाठी माझं प्लॅन आहे तिकडे गेल्याच्या नंतर. त्याच्यासाठी लागणारे इथे सिलेंडर आहे. हे 3 सिलेंडर घेऊन ठेवले. जर इन केस गाडी पंक्चर वगैरे झाली, तर दोन्ही मागची आणि पुढची दोन्ही ट्यूब मी घेऊन ठेवले स्पेअरसाठी. आणि ही एक बंजी कॉर्ड आहे, खूप जुनी कॉर्ड आहे माझ्याकडे. ही एका मित्राने मला रायडिंग मध्ये दिली होती. प्रॉब्लेम झाला होता मला त्यावेळेस, अनोळखी होता, त्यांनी मला दिली होती. ती एक बंजी कॉर्ड मी घेऊन ठेवले. हा एक बोयाचा माईक आहे, तो एक घेऊन ठेवलाय. आणि हे 3 आपले गॉगल्स आहेत, ते पण आपल्याला उपयोगी येतील. खास करून महत्वाचं म्हणजे ऑक्सिजन आहे. ऑक्सिजनची कमतरता मला मागच्या टाइमला पण झाली होती, त्यामुळे 2 सिलेंडर ऑक्सिजन घेतले. हे ल्यूब घेऊन ठेवले. चेन क्लीनर आहे. हा ब्रश आहे, मीडिया मोडचा आपला गोप्रोलाच जाईल. त्यानंतर हा मेन विषय आहे, आपला लॅपटॉप. याच्यावरती आपण एडिटिंग करणार, जेवढी सिरीज येणार, जेवढे पार्ट आपले येणार आहेत,
ते सगळे आपण याच्यावरती एडिट करणार आहोत, तोही मी घेतलाय. बाकी 2 शूजचे पेअर घेतलेत आणि इथे सॉक्स आहेत, हे सॉक्स घेतलेत. हे मागच्या टाइमला आपण घेतले होते वॉटरप्रूफ सॉक्स. हे सॉक्स सुद्धा मी आता घेतलेत, जे मी हिमाचल प्रदेशमध्ये गेल्यानंतर मी ज्यावेळेस काश्मीरपासून चालू करेन त्यावेळेस घालेन. बाकी हे छोटे हे थोडे सॉक्स घेऊन ठेवले, 6 पेअर आहेत. हे ग्लोव्ज आता मी घेतले होते राईज मोटोमधून, ते ग्लोव्ज घेऊन ठेवलेत. बाकी ही कान टोपी आहे तिथे आणि 2 पॅन्ट्स घेतल्यात. जाताना इथे कुठेतरी ट्राउझर आहेत 2. बाकी 6-7 टी शर्ट घेतल्यात आणि याच्यामध्ये 2 कार्गो घेतल्यात, की ह्या 2 कार्गोचा सुद्धा तिकडे मला थोडासा उपयोग होईल. 2 कार्गो, एक जीन्स आहे, ही रायडिंगसाठी मी ही एक यूज करणार आहे. आणि हे माझे अंडरवेअर आहेत आणि बनियन वगैरे, टॉवेल आहे. बाकी जर माझे पाय वगैरे दुखतात त्यासाठी हे 2 मी याला डोपरी बोलतो, कबड्डीमध्ये मी वापरतो. आणि हे जिमचे माझे हे असंच घेऊन ठेवले, जर कुठे काय प्रॉब्लेम आला, काही लागला हाताबिताला तर त्याच्यासाठी ते उपयोगी येईल, त्याच्यासाठी हे सगळं घेतले. आणि हे माझे रायडिंगचे शूज आहेत. हे शूज मी जाताना घालेन, इथून निघेन त्यावेळेस. म्हणजे टोटल 3 शूज आहेत. 2 शूज माझे ह्या टेल बॅगमध्ये राहतील. ही टेल बॅग आहे, ही टोटल 40 लिटरची टेल बॅग आहे. या टेल बॅगमध्ये जवळजवळ सगळे माझे कपडे राहतील आणि लॅपटॉप सुद्धा मी याच्यामध्येच ठेवणार आहे. कारण बाकी हे जे ल्यूब वगैरे, चेन क्लीनर वगैरे, ट्यूब आहेत आणि हे पोर्टेबल गॅसचे सिलेंडर आणि बाकी सगळे या ज्या गोष्टी आहेत ज्यांचा म्हणजे प्रॉब्लेम नाही होणार. इलेक्ट्रिक वस्तू कोणतीही वस्तू मी ठेवणार नाही. बाकी हे जे लॅपटॉपचं चार्जर वगैरे आहे ना, ह्या गोष्टीच टॉप बॉक्समध्ये मी टाकणार आहे. बाकी कपडे आणि लॅपटॉप मी हा टेल बॅगमध्ये मी ठेवणार आहे. बाकी या साईडला पण आपला रायडिंग जॅकेट आहे, तो रेडी करून ठेवलाय. ही आपली हायड्रेशन बॅग आहे, ही बॅग घेणार नाही. हा आपला हेल्मेट आहे, ही रेन कव्हरची पॅन्ट आहे, ही पण काढून ठेवली आहे इथे, ही जाताना मी घालेन. ही एक एक्स्ट्रा बॅग घेऊन ठेवली आहे, जी पाऊच आहे बॅग, तो एक लागणार आहे आपल्याला, तो एक आहे. आणि पुन्हा याच्यामध्ये थोडंसं टँक बॅग आहे. टँक बॅगमध्ये थोडंसं खाऊ वगैरे घरच्या लोकांनी दिलंय, महत्त्वाचं होतं ते माझ्यासाठी. आणि ही एक्स्ट्रा एक इनर पॅन्ट मी घेतली आहे. हा एक एक्स्ट्रा बालाक्लावा घेतलाय. कधी कधी काय होतं राईडमध्ये, काय होतं की बालाक्लावा आपण काढतो, हॉटेलमध्ये थांबतो, तर कुठेतरी ठेवतो, विसरतो, काही ना काहीतरी प्रॉब्लेम होतो. असा प्रॉब्लेम माझ्या मित्राबरोबर मागच्या टाइमला झाला होता. म्हणून मग मी एक काम केलं की अजून एक बालाक्लावा घेतला आणि स्पेअरमध्ये हा एक बालाक्लावा घेतलाय, तो ठेवलाय. आणि बाकी चिवडा एक माझा फ्रेंड आहे, त्या फ्रेंडनी मला चिवडा दिलाय तिकडे जाऊन खाण्यासाठी. मगाशीच माझी बहीण आली होती, तिने फणसाचे काप्स दिलेत, ते काप्स सुद्धा मी घेतलेत आणि ते सुद्धा मला उपयोगी येईल. हा थोडासा मसाला घेऊन ठेवलाय, जर कुठे जर जेवणाचा प्लॅन झाला माझा, नाही जेवण चांगलं मिळालं, मागच्या टायमाला जेवणाचे खूप हाल झाले होते माझे, त्यामुळे हा थोडासा मसाला घेऊन ठेवलाय. काही वाटलंच तर मी तिथे काही थोडंफार माझ्यासाठी करून ठेवेन. बाकी हे प्रोटीन बार आहेत, हे प्रोटीन बार खूप सारे घेऊन ठेवलेत मी, अजून घेणार आहे मी दापोलीला गेल्याच्या नंतर. हे सुद्धा मला राईडमध्ये म्हणजे हिमाचल प्रदेशला गेल्यानंतर जर खाण्याचे, खास करून माझं खाण्याचं खूप असतं. खाणं मला कुठेही खाण्यासाठी मी कुठेही गेलो, कुठेही जाऊन थांबलो आणि मला जर व्यवस्थित जेवण नाही मिळालं तर माझा पूर्ण दिवस खराब निघून जातो. कारण खाण्याचं खूप मी हे आहे, दर्दी आहे खाण्याचं. जास्त करून मटण, मच्छी ह्या गोष्टी जास्त मला लागतात. तर ती गोष्ट मला माहिती आहे हिमाचल प्रदेशमध्ये कुठे मिळत नाही, तिथे मलाही सुद्धा मिळणार नाही. पण एक दिवस मी अंडा तरी बनवून खाऊ शकतो, किंवा इतर बाकी कोणतं मला कांदा, टोमॅटो, मिरची ह्या जर मिळाल्या तर मी तिथे खूप साऱ्या गोष्टी बनवून खाऊ शकतो. त्यासाठी मसाला मी घेऊन ठेवलाय आणि पोर्टेबल गॅस. कॉफी तर 100% मी त्याच्यावरती बनवेन. बाकी एवढं सगळं आहे. मी आता तर पहिला पूर्णपणे पॅकिंग करतो आणि पॅकिंग केल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवतो की मी काय काय कसं कसं कशामध्ये पॅक केलंय. आता तर पहिला पॅकिंगला सुरुवात करतो मी. तर मित्रांनो, आत्ता माझं सगळं पॅकिंग करून झालं. ही टँक बॅग आहे, टँकमध्ये माझे रेन जॅकेट ठेवलं आहे आणि खाऊ आहे सगळं. ह्याच्यामध्ये सध्या आत्ता गोप्रो ठेवलेत, दोन्ही गोप्रो याच्यामध्ये ठेवलेत. बाकी ज्या गोष्टी फेसवॉश वगैरे जे मला लागतील राईडमध्ये, कारण खूप घाम वगैरे येतो रायडिंग जॅकेट घातल्याच्यानंतर, आणि प्रवास म्हटल्यावरती सगळ्याच गोष्टी चेहऱ्यावरती एकदम काळं होऊन जातो चेहरा, त्यासाठी सगळं
याच्यामध्ये ठेवले. कपडे पूर्णपणे टोटल टेल बॅगमध्ये ठेवले 40 लिटरचे. ह्याच्यामध्ये लॅपटॉपसुद्धा याच्यामध्येच ठेवला आहे. आणि बाकी बाईकचे सगळे ल्यूब, चेन ल्यूब आणि चेन क्लीनर वगैरे सगळे याच्यामध्ये. पोर्टेबल गॅस वगैरे जे इलेक्ट्रिक वस्तू आहेत ते सगळ्या याच्यामध्ये ठेवल्यात. माझं याच्यामध्ये फेस वॉश वगैरे पण याच्यामध्ये एक्स्ट्रा पण आहे याच्यामध्ये. तर त्याशिवाय याच्यामध्ये सिलेंडर, गॅस सिलेंडर वगैरे सगळं याच्यामध्ये पॅक केलं टॉप बॉक्समध्ये. टॉप बॉक्स पण 40 लिटरचा आहे आणि टेल बॅग पण 40 लिटरचे. आत्ता सर्व पॅकिंग तर माझं रेडी झाले, करून झाले, पॅकिंग रेडी झाले. आता फक्त एक POC माझी काढायची राहिली आहे. POC माझी संपली ती. आता POC काढण्यासाठी मला दापोलीला चाललो आहे. थोडीशी गाडी वॉश करतो आणि मग आजचाच दिवस, आज 8 तारीख आहे, उद्याची तारीख असणार आहे 9 आणि परवा सकाळी 10 वाजता आपण इकडून शार्प 10 तारीखला सकाळी सकाळी 4 वाजताना शार्प आपण इथून निघणार आहोत. राईड आपली इथून चालू होईल. तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ह्या व्हिडिओला तुम्हाला पॅकिंगची व्हिडिओ आहे. बाकी व्हिडिओ तुम्हाला आवडली तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा. बाकी नेक्स्ट जी सिरीज येणार आहे 10 तारीखपासूनची, त्या पूर्ण सिरीजला मला प्रेम द्या. बाकी सगळ्या गोष्टी माझ्या व्यवस्थित चालू आहेत, तुमच्या आशीर्वादाने चालू आहेत. भेटूयात 10 तारीखला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.